दोस्तों जय भीम नमो बुद्धाय। आज हम दीक्षा भूमि में हैं। दीक्षा भूमि के बाजू में जो है बोधि वृक्ष है और इसी बोधि वृक्ष के पास में जो है बहुजन समाज के अनुयायी यहाँ पर आए हुए हैं। और अभी हाल ही में थोड़ी देर पहले या जैसा कि आपने देखा अभी यहाँ पर बोधि राजा को वंदन किया उन्होंने और अभी यहाँ पर उन्होंने भोजन दान भी रखा हुआ है। तो दोस्तों दीक्षा भूमि आने के बाद में सबके जो क्या बोलेंगे दिल जो है ना वो खुश हो जाता है, क्योंकि यही वो प्रेरणा भूमि है जहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इन्होंने 14 अक्टूबर 1956 को बौद्ध धम्म स्वीकार किया था और लाखों अनुयायियों को बौद्ध धम्म की दीक्षा दिए थे। किसी मंदिर में नहीं जाते हैं हमारे समाज के लोग, लेकिन दीक्षा भूमि में ज़रूर आते हैं। दोस्तों आप देख सकते हैं, चाहे उनकी तबीयत ठीक रहे या नहीं रहे, लेकिन यहाँ पर आते हैं और उनको आने के बाद में मन को प्रसन्नता मिलती है। आइए हम जानते हैं कि उनको यहाँ पर दीक्षा भूमि में आने के बाद में कैसा लगा। जय भीम मैडम। जय भीम। जय भीम सर, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। जी। आज माझा भाऊ मनोज येवले यांचा 14 नोव्हेंबरला वाढदिवस असतो आणि त्यानिमित्ताने आज आम्ही दीक्षाभूमीला बोधिवृक्ष दीक्षाभूमीमधील बुद्ध विहारामध्ये आम्ही परित्रण घेण्याचं आयोजन केलेलं होतं येवले परिवारांनी आणि भंते जींना आणि भिक्खूगणांना भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यानंतर मग परिसरातील सर्व जे काही उपासक आणि मित्रमंडळ आणि नातेवाईक यांचंही आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे येवले परिवाराकडून। त्याचप्रमाणे माझा भाऊ खूप मोठ्या आजारातून थोडा बाहेर आला, त्या निमित्तानेच एक संकल्प होता येवले परिवाराचा की आणि माझ्या बहिणीचा उज्ज्वलाचा की आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यानिमित्ताने दान पुण्य करावे आणि आणि दीक्षाभूमीच का, कारण दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि आम्हाला बुद्ध धम्म दिला आणि ह्या धम्मक्रांतीमुळेच आम्ही आज जे काही आहोत वैचारिक आणि शैक्षणिक स्तरावर आणि करिअरमध्ये आम्ही त्यांच्याच प्रेरणेने आहोत। त्याच्यामुळे दीक्षाभूमी मधून आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळत असते, एक ऊर्जा मिळत असते आणि याच ऊर्जेमुळे आम्ही समाजात उत्स्फूर्तपणे आणि चांगल्या पद्धतीने वावरत असतो। बुद्धगयेला जाण्याचा आमचा मानस आहे, परंतु आजच्या क्षणी तर आम्ही जाऊ शकलो नाही, म्हणून भावाच्या वाढदिवसानिमित्ताने जलदान करण्याचं, बोधिवृक्षाला जलदान करण्याचा सुद्धा आमचा संकल्प होता। त्या अनुषंगानेच आम्ही दीक्षाभूमी परिसरातील या बोधिवृक्षाखाली सर्व नातेवाईक आणि उपासक मंडळी आम्ही एकत्रित झालो आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून आम्ही जलदान बोधिवृक्षाला जलदान अर्पण केले आणि पूजनीय माताजी सुद्धा आम्हाला लाभल्या, त्यांचेही आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतले आणि अर्थातच हा सर्व कार्यक्रम आणि सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि समोरही अजून पाहुणे मंडळी येणारच आहेत, भोजनदानाचा आस्वाद घेणारच आहे आणि आमच्या भावाला सर्व मंडळींकडून उपासकांकडून खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनोज येवले परिवाराला आणि माझ्या भावाला। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। जय भीम। जय भीम। तो दोस्तों आई होप आपको यह वीडियो पसंद आई होगी। दीक्षा भूमि में हर जगह से, देश के कोने कोने से यहाँ पर अनुयायी यहाँ पर आते हैं दोस्तों। और यहाँ पर बोधि वृक्ष तो क्या, दीक्षा भूमि के अंदर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनको भी नतमस्तक यहाँ पर होते ही हैं। दोस्तों ये वीडियो अगर अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक कीजिए और चैनल को अगर आप सब्सक्राइब नहीं किए हैं तो चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन जरूर प्रेस कीजिएगा। दोस्तों मिलेंगे दोस्तों फिर एक ऐसे ही नई किसी और वीडियो में। तब तक के लिए आप सभी को जय भीम, नमो बुद्धाय। Cha
हाँ बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या प्रभावाने सारा आयुष्य उज्ज्वल हो, सारा परिवाराचं मंगल हो. सुखी हो. साधू साधू. माझा मुलगा मोठ्या आजारातून बरा झाला, थोडासा आशीर्वाद द्या, लवकर चांगला तरतरीतून बरा हो.